पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली। झटापट करत फेरीवाल्यांचा महापालिकेवर अखेर मोर्चा। राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी। सोलापूर शहरातील फळभाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेधारक व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी सीटू संलग्न हॉकर्स युनियनच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ जोरदार धक्काबुक्की झाली। सीटूचे राज्य महासचिव कामरेड M.H. शेख आणि राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजता दत्तनगर मधून मोर्चाची सुरुवात झाली। दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर प्रशाला मार्गे हा मोर्चा सोलापूर महानगरपालिकेकडे निघाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलिसांनी मोर्चाला अडविण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांना पकडणे व धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। मात्र आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेला व जोरदार घोषणाबाजी केली। व्हिडिओ पूर्ण पहा। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। नहीं चलेगी आयुक्त साहब की हुक्मशाही नहीं चलेगी आयुक्त साहब की दादागिरी नहीं चलेगी आयुक्त साहब की तानाशाही नहीं चलेगी आयुक्त साहब की दादागिरी नहीं चलेगी बाजी उठने से तोरण करने पाहिजे। महानगरपालिकेच्या प्रशासनाचा अधिकार असो, फेरीवाल्यावर अन्याय करणाऱ्या महापालिकेचा अधिकार असो, चारचाकी फेरीवाल्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे, चारचाकी फेरीवाल्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। कोण म्हणताय करणार नाही, कोण म्हणताय करणार नाही, फेरीवाल्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे। अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याचा अधिकार असो, अरे अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याचा अधिकार असो, अरे महापालिका आयुक्त होश म्याव, अरे महापौर होश म्याव। या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे। त्याच पद्धतीनं आज लोकशाही मार्गानं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून नोटिसा देऊन आपण आज मोर्चाची परमिशन मागितलेली होती आणि माननीय आयुक्त आणि महापौर यांना आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आपण वेळ मागितलेली होती, परंतु आज या ठिकाणी कोणी उपलब्ध नाही आहेत। म्हणून माननीय PI साहेब सदर वजा यांना हे या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत, त्यांना मी विनंती करतो की हे सर्व निवेदन मी त्यांच्या स्वाधीन करतो। ते सरकारचे प्रतिनिधी आहेत। या सोलापूर शहरामधला कायदा आणि सुव्यवस्था, त्याचबरोबर सोलापूर शहरामधल्या
सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांची उदरनिर्वाह आणि त्यांची उपजीविका या दोन प्रश्नासंबंधी हे निवेदन तयार केलेलं आहे. लाल बोटा फेरीवाला चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना CI2 संलग्न याच्या वतीनं मी हे सगळे निवेदन PI साहेबांना सुपूर्द करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी संबंधितांना पोहोचवावे.